अजितदादांच्या अपघाताचा तपास हा आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। दादांचा अपघात की घातपात याचा तपास सुरू असल्याची माहिती सीआयडीच्या वतीने आज देण्यात आली। अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू आहे असं देखील सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। घातपात झाल्याचं आढळल्यास गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करू असं सीआयडीने सांगितलेलं आहे। केंद्रातील अनेक संस्थांकडून सहकार्य मिळतंय। पुणे आणि नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक तपास करतायत। आकस्मिक मृत्यूच्या अँगलचा सीआयडी तपास करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर अपघाताच्या संदर्भात भरपूर पुरावे गोळा केल्याची माहिती देखील सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास योग्य दिशेने आणि अगदी पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनलिझमनी इथे आपण करत सुरू आहे। केंद्रातील अनेक संस्था या तपासामध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत। जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ऍक्ट, कुठला निग्लिजंट ऍक्ट किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे सीआयडी ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। डबल AIBच्या इन्व्हेस्टिगेशनचा जो स्कोप आहे आणि सीआयडीचा आकस्मिक मृत्यू तपास करण्याचा जो स्कोप आहे, व्याप आहे, त्याच्यामध्ये थोडी भिन्नता आहे। मात्र जो डबल AIB इन्व्हेस्टिगेट करून त्यांचा रिपोर्ट जनरेट करेल तो रिपोर्ट सीआयडीच्या आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये फॅक्टर इन होईल। आपण योग्य दिशेने योग्य प्रकारे जात आहोत आणि आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे होते ते आपण झपाट्याने गोळा केलेले आहेत आणि उरलेलेही केले जातील। एफआयआर होत नसल्याने माझी डीजीसीएवर शंका असल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलं। तर डीजीसीएवरही कारवाई करावी अशी मागणी आता आमदार रोहित पवारांनी केली। माझ्याकडे असलेले सर्व पुरावे सीआयडीला दिले। डीजीसीएने व्हीएसआरला कोणीतरी वाचवतंय अशी शंका रोहित पवारांना आहे। सीआयडीवर त्या मोठ्या व्यक्तीचा दबाव आहे का? दबावामुळे दादांना न्याय मिळाला नाही तर ते योग्य नाही। एफआयआर घेत नाही हे दबावाशिवाय शक्य नाही असं महत्त्वाचं विधान रोहित पवार यांनी केलेलं आहे। माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्या बाबतीत सीआयडी काय करते हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, व्हीएसआर जबाबदार आहे, डीजीसीए सांगून सुद्धा एफआयआर जो होत नाहीये तो एफआयआर होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। डीजीसीएला कोणतरी वाचवतंय, व्हीएसआरला कोणतरी वाचवतंय आणि फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत। पुरावे अनेक दिलेत, मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे सीआयडीवर पण आहे का? का साधा आमचा एफआयआर जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठेही प्रेशर शिवाय होत नसतं। आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, चर्चा केली व्यक्तिगत लेवलला, वन ऑन वन लेवलला, त्यांचं मत आलं एफआयआर व्हायला पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या। आणि आम्ही काय समजून घ्यायचं की तुमच्यावर प्रेशर आहे, मग तुमच्यावर प्रेशर असल्यामुळे अजितदादांचा जो तपास योग्य दिशेने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही आणि अजितदादांना न्याय मिळणार नाही अशी जर परिस्थिती होणार असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।